दोन्ही संघांनी कालच्या आणि आजच्या दिवसामधून काय सुरेख सुंदर कामगिरी केलेली आहे. तर बघूया कुठला संघ करतोय या स्पर्धेमधून आपला जय जयकार. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास नाणेफेक दोन्ही संघामधून झाले. नाणेफेकीचा कॉल लागतो टेंबिल संघाच्या बाजूने. प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं जातं बादवड संघाला फलंदाजीसाठी. सलामी जोडी आपण पाहतोय कैलाश आणि प्रल्हाद. तर सलामी गोलंदाज सुरेश नांदुरकर. पहिला चेंडू थोडासा ऑफस्टॉमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच व्हायचा. हॅलो 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 चला प्लीज आपण देखील थोडस बेल कमी घ्या. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका चेंडू सुंदर ऑनराईजचा फटका आपण पाहतोय. कैलाश जादू कैलाशाच्या बॅट मधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका चेंडू मिडापून लॉगअपला ट्रॅव्हल होतो मार्गस्थ होतोय. चौकार देखील त्याच्या बॅट मधून येतोय आणि या चौकारनं स्वतःच आणि संघाचं देखील अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या होती बिनबाद 4. 5 झाले. एक अवांतर धाव देखील आपण या अगोदर पाहिलेली आहे. धावसंख्या बिनबाद 5. षटक क्रमांक पहिलं. नाणेफेक हरल्यानंतर आपण पाहतो बादवड संघ या ठिकाणी प्रथम फलंदाजी करतोय. सलामी जोडी प्रल्हाद आणि कैलाश. आणि या ठिकाणी मात्र अतिशय खराब चेंडू उत्तम प्रहार. थोडासा अपटॅकर पद्धतीचा चेंडू आपण पहिला फलंदाज ऑन साइडला जातो. चेंडूला सुंदरसा भिरकावून दिलं तो स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअरलेस सीमाच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार देखील येतोय आणि या चौकार संघात धावसंख्या 9 वर पोहोचते. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. धावसंख्या बिनबाद 9. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुरेश. हॅलो 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 चेंडू सुंदरसा ऑपरेटरचा फटका देखील आपण पाहिला. चेंडू मिडअपला क्षेत्ररक्षण हरेश याच्याकडे मात्र थोडीशी चूक आपण पाहतोय. झेलपर्यंत पोहोचू शकला नाही मात्र ॲपर्स उत्तम होतं. प्रयत्न देखील चांगलं होतं. जीवदान मिळते फलंदाज धाव मिळते संघाला. एक धावांनी संघात धावसंख्या 10 वर पोहोचते. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण प्रल्हाद याच्या बॅट मधून केला पाहतो. ऑफसाइडचा थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो. चेंडू सुंदर स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू शॉर्ट कव्हरला आपण पाहिला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. या 1 धावेने संघात धावसंख्या पुढे सकते. धावसंख्या होते ती 11. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुरेश. या ठिकाणी मात्र चेंडूची लाईन लवकर हिट केली. काय लाजवाब फटका होता. अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. ऑपलिव्हर चेंडूला सुंदर सॉनराईजचा फटका आपण पाहिला. चेंडू जातोय व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमाच्या बाहेर. षटकार संघात धावसंख्या 6 ने पुढे धावसंख्या होते ती 17. षटक क्रमांक पहिले. प्रगती पथावर काय लाजवाब कामगिरी आहे. महत्वाच्या सामन्यामधून देखील जादू कैलाशाच्या बॅट मधून.
पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडचा बिग ब्लास्ट, अप्रतिम उत्कृष्ट फटका, कमालीचा फटका होता. पटक्यामध्ये ताकद देखील आपण भरपूर पाहिली. चेंडू ऑन साइडचा बिग ब्लास्ट, निगडी सीमाच्या बाहेर जाणारा दनिश षटकार संघात धावसंख्या 6 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 23. षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 23. एक सुंदर सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक लाजवाब सुरुवात आपण पाहतोय. काय अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहिलं. खास करून कैलाश याच्या बॅट मधून चौकार षटकारांची ड्रिल देखील आपण पाहिली होती. लाजवाब फलंदाजी देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिली आणि बिनबाद 23 अशी सुंदर सुरुवात देखील या ठिकाणी करताना हा संघ. पहिली सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. या स्पर्धेतली जो संघ विजय संपादित करेल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज कालुराम येतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज चला पंच, हॅलो हॅलो, चला पंच आपण देखील काय निर्णय तो लगेच कळवायचा आमच्यापर्यंत. बघा पंचांचा निर्णय अखेरचा राहील. पंच आपण डिस्कस करायचा आहे, आपण निर्णय देखील घ्यायचा आहे आणि पंचांचा निर्णय दोन्ही संघांनी ऍक्सेप्ट देखील करायचा, दोन्ही संघांनी मान्य करायचं आहे. चला प्लीज वेल कमी घ्या. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय कालुरामच्या माध्यमातून अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला चेंडू पेस करताना मात्र निर्धाव चेंडू आहे, कुठल्या प्रकारची धाव देखील नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला गेला होता. बाबा मजे, चला पंच प्लीज आपण देखील निर्णय द्यायचा आहे. आतापर्यंत एखादा सरपंच निवडून आला असता. पंचांचा निर्णय, हॅलो, फलंदाज सेफ आहे. हॅलो हॅलो, बघा खेळाडू एक सजेशन केलं जातं, आपण जाणून बुजून जर चेंडू अडवला तर कदाचित पंचांनी देखील वेगळा विचार करावा लागेल. यानंतर सजेशन केलं जातं. चला आपण सामन्याला सुरुवात देखील करायची.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ती वारंवार थोड्याशा चुका आपण पाहते फलंदाज तो आवाज ब्रेक त्यातच मला होते यांना काय समजते त्या फलंदाज महत्वाचा बाद होतोय जादुई कैलाश कुठंतरी आपली पॉपिंग क्रीज सोडला होते दक्ष आपण पाहिला गोलंदाजाला चला जरा स्पीडअप करा बेल कमी घ्या कमालीची गोलंदाजी आपण मात्र पाहतोय षटक क्रमांक दुसरा कालू याच्या माध्यमातून कालूराम याच्या माध्यमातून नेक्स्ट बॅट्समन येतोय यशवंत सूर्य एक सुंदर प्रतिम उत्कृष्ट फेक हलक्यात बॅटे फक्त चेंडू थोडासा फ्लिक होतोय स्क्वेअर ऑफ विकेट डीप मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल इनफिल्ड मधून चेंडू कलेक्ट केला जातो मिळते फक्त आणि फक्त एक धाव एकदम संघात धावसंख्या 24 वर पोहोचते षटक क्रमांक दुसरा काय कमालीची गोलंदाजी संगणक टाकायला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण कालुराम याच्या माध्यमातून पाहतो आतापर्यंत 4 चेंडू फक्त आणि फक्त एक धाव कमालीची गोलंदाजी आहे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कालुराम या ठिकाणी मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूवर बॅट व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू बॅटच्या आतील वरील हलकीशी कडा घेतोय चेंडू जातो शॉट थर्डमॅनला एक धाव घेण्याची देखील संधी धावसंख्या 1 ने पुढे शकते 25 क्लिंग बॉल का कमालीचा चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय फलंदाज थोडासा सफल झाला ऑन साइडला खेळण्याचा देखील प्रयत्न देत आपण पाहिला होता चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आलं नव्हतं सरळ स्टँडवर चेंडू आदळतोय आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होते प्रल्हाद कमालीची गोलंदाजी एक मॅजिकल षटकातला गोलंदाज कालुराम याला आपण पाहिलं फक्त आणि फक्त 2 धावा आणि एक महत्वाचा फलंदाज ज्याने देखील बाद केलेला आहे नेक्स्ट बॅट्समन संजय येत आहे आता बघूया येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल 2 षटकांची अंती धावसंख्या आहे ती 25 हॅलो षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं 23 धावा आल्या होत्या काय कमालीची फलंदाजी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिली होती मात्र षटक क्रमांक दुसरं गोलंदाज कालुरामला आपण पाहिला कमालीची गोलंदाजी मात्र दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आणि एक महत्वाचा फलंदाज ज्यानं बाद केला होता जी सलामी जोडी आहे ती मात्र आता तंबूची आश्रय आहे
आता मात्र मैदानामध्ये आपण यशवंत आणि संजय या दोन फलंदाजांना पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि बघूया 12 चेंडू मधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज मुकेश. मित्र बघा, उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधून पहिला सामना रंगणार आहे. वीर तानाजी दापोडे विपक्ष गावदेवी ओवळी. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल ठीक 9 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन दापोडे विपक्ष ओवळी. उद्याच्या स्पर्धेतला पहिला सामना असेल आणि ठीक 9 वाजता दोन्ही संघांनी आपल्या या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं. त्यानंतर काल्लेर विपक्ष सोनाले या देखील संघांना विनंती असेल आपण ठीक 10 वाजता या ठिकाणी आपलं रिपोर्टिंग करायचंय. त्यानंतर सिमनेरी आमने विपक्ष कालिकामाता खारबाव. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये देखील आपण थोडासा हलकासा स्पर्श पाहिला होता. एसटी रक्षकाला मात्र चेंडू तो कलेक्ट करता आला नाही आणि जीवदान मिळतं फलंदाज. त्यानंतर चिरोबा कोण विपक्ष जय बजरंग कारिवली या देखील संघांना विनंती असेल आपण देखील आपलं वेळेवर रिपोर्टिंग या ठिकाणी करायचंय. जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. मुकेश अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू अति घाई संकटात नाहीये. पहिली धाव प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसरी धाव घेण्याचा मात्र फलंदाज या ठिकाणी महत्वाचा बाद होतो संजय. कुठल्याही चेंडूचा सामना न करता या ठिकाणी संजय हा मात्र या ठिकाणी बाद झालेला. नेक्स्ट न्यू बॅट्समन सुधाकर येतोय. चला प्लीज आपण थोडस बेल कमी घ्या. हॅलो अतिशय खराब चेंडू. बिमर फेक झाली होती. अतिशय खराब चेंडू आणि हा चेंडू निश्चितच कुठेतरी फलंदाला जखमी करण्याच्या उद्देशाने टाकल्या चेंडूची फेक असते. पंच पनिश म्हणून बिमर त्या चेंडूला घोषित करतात. नो बॉल असेल, फ्री देखील असेल, एक धाव देखील या ठिकाणी केली जाणार आहे. धावसंख्या 27. चला प्लीज आपण वेल कमी घ्या. अगेन्स्ट मुकेश सज्ज. वारंवार आता मात्र यशवंतच्या बॅट मधून देखील आपण चुका पाहतोय. थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेळ ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. थोडासा एक्सप्रेस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट कुठं रिलीज झाली आणि चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क देखील साधता आला नव्हता. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया 9 चेंडू मधून बादवड संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. आता मात्र अतिशय चांगला फटका. 2 शतरक्षण बीट. काय कमालीचं शतरक्षण आरिशाच्या माध्यमातून आणि निश्चितच कुठेतरी संघाच्या 2 धावा या ठिकाणी वाचवल्या जातात. बघा क्रिकेटमध्ये हे फार महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे तुमची गोलंदाजी फलंदाजी असते त्याप्रमाणे विजयासाठी शतरक्षण देखील फार महत्वाचं असतं.
कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं हरीशाच्या माध्यमातून 2 धावा संघाच्या वाचवल्या जातात. मात्र या 2 धावाने बादवड संघ पोहोचतोय 29 या धावसंख्येवर. या ठिकाणी आता चांगला फटका आहे, बघूया चेंडू क्षेत्ररक्षणाला बीट करतोय. थोडासा खराब चेंडू उत्तम राज जसं प्रश्न तसं उत्तर थोडंसं आपटेकर पद्धत चेंडू होता. फलंदाज ऑन साईडला जातो. चेंडूला सुंदर हुकचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. स्कोर ऑफ विकेट आणि बॅकवर्ड स्कोअर सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते 33. मॅच बॉल आलेले बघा. डबल 3 33 धावा धाव फलकावर आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. षटक क्रमांक 3 आणि षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शेष आहे. एक धाव कंप्लीट. पंच मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा करतात. 1+1 2 धावा 2 धावांनी सांगा धावसंख्या 35 वर पोहोचते. या ठिकाणी सुधाच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट. वेलमॅन यांनी देखील भविष्यवाणी केली होती कदाचित हा चेंडू सीमाच्या बाहेर जातो की काय आणि एक्झॅक्ट तेच घडलंय. काय कमालीचा फटका सुधाच्या बॅट मधून आपण पाहिला. चेंडूची लाईन लवकर हिट केली. ऑन सेटचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमेच्या बाहेर जाणारा दणदणीत षटकार. या 6 धावांनी संघात धावसंख्या 41 वर पोहोचते. कमालीचा फटका होता. दिगंबर येतो गोलंदाज आणि पहिला चेंडू मात्र पेस करताना आपण यशवंत याला पाहिलं होतं. चेंडूची लाईन रीड करता आली नाही. मिडल बॅट चेंडू घेता आला नव्हता. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न होता. परिपूर्ण बीट होताना स्विंग अँड मिस बीट झाला होता फलंदाज यशवंत. अतिशय चांगला फटका आता मात्र थोडासा आपट्याकर पद्धत चेंडू होता. शॉर्ट पिच डिलिव्हरी आपण पाहिली होती. फलंदाज थोडासा ऑन साईडला जातो. चेंडू सुंदर हुकचा फटका देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाजूला चौकार यशवंत याच्या बॅट मधून येतोय आणि चौकार संघात धावसंख्या 45 वर पोहोचते. चला प्लीज वेल कमी घ्या. वेलकम अनिल म्हात्रे श्री बेताल कोपार संघाचे उत्कृष्ट खेळाडू संघटनेचे सन्माननीय सदस्य अनिलजी म्हात्रे तुमचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आता मात्र यशवंतच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट कमालीचा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला आणि चेंडू व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमाच्या बाहेर जाणारा
हा षटकार येतोय. या 6 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते 51. आता मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये आपण भातवड या संघाला देखील पाहतोय. कमालीची बॅटिंग यशवंतच्या बॅट मधून देखील आता आपण पाहिली. मला वाटतं मॅच बॉल देखील आलेला आहे. कमालीचा फटका आपण पाहिला. फलंदाज यशवंतच्या बॅट मधून बिग ब्लास्ट. अगेन्स्ट गोलंदाज. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, मार्गस्थ होतोय. सीमारेषे बाहेर जाणारा चौकार पुन्हा एकदा यशवंत याच्या बॅट मधून येतोय. चौकार संख्या धावसंख्या 55. 55. अजूनही हॅलो 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 हॅलो. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बाउन्स. एका टप्प्याने चेंडू पुन्हा एकदा जातो मिड विकेट सीमाच्या बाहेर. चौकार. हॅलो. आता मात्र कमालीची फलंदाजी देखील आपण पाहतो. या ठिकाणी यशवंतच्या बॅट मधून सलग दुसरा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सकते. हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा यशवंतच्या बॅट मधून सुरेख सुंदर फटका ऑन साइडचा आपण पाहतोय. 1 बॉल एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलं जातं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद होते. एक धाव कंप्लीट आहे आणि 1 धावेने संघात धावसंख्या होती ती 60 आणि विजयाचं लक्ष असेल ते 61 धावांचं. तर जाऊया, जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ मानकोली, ओल्ड टू कालराम केनी. 60 धावा झालेले आहेत. 61 धावांची गरज आहे. हॅलो. धन्यवाद मोहनदादा भोईर. मित्रांनो, आपण पाहतात जय हनुमान सारंग आयोजित स्वर्गीय रुपेश्वर सागर स्मृती चषक या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून आजची शेवटची मॅच सेमीफायनल. जो संघ या सामन्यावर विजय संपादन करेल
तो या स्पर्धेचा अंतिम मेगा फिनाले सामन्यामध्ये प्रवेश मिळवेल. मंचावर उपस्थित रवींद्र तरेसर, त्यानंतर गावदेवी बादवड या संघाचे खेळाडू आमचे परममित्र ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना उपविभाग प्रमुख आहेत, विभाग प्रमुख शांतीनगर ना पद्मानगर, त्यानंतर जगदीशजी मुकादम न्यू मिलन पायगाव या संघाचे आमचे सहकारी खेळाडू, त्यानंतर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीपजी पाटील दापोडे ग्रामपंचायत, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य चिंतामण पाटील, आमच्या गुरुदत्त क्रीडा मंडळाचे अध्यक्ष खजिनदार गुरुनाथजी माली, तसंच वेताल कोपर संघाचे अनिल म्हात्रे आणि सुरई गावचे नामांकित उद्योजक कमलाकरजी वजे आणि गावदेवी वेले संघाचे संघनायक नारायण पाटील, त्यानंतर आमचं आयोजन कमिटी आपण पाहतोय बजरंग पाटील, त्यानंतर मास पाटील आणि संपूर्ण जय हनुमान सारंगाव 40+ संघ सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपस्थित प्रेक्षक वर्ग, युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडलेल्या सर्व प्रेक्षक मायबापांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्याला घेऊन चलतोय मैदानामधून. सामना सुरू होतोय. जय हनुमान टेंबिवली आणि गावदेवी बादवाड विजयासाठी 61 धावांचं लक्ष्य आहे आणि बघूया 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जय हनुमान टेंबिवली संघासमोर सर्वेट जोडी पाठवलेली आहे. तर आपण जाऊया मंचावर, स्वागत आणि सन्मान करूया. न्यू मिलन पायगाव संघाचे जगदीश मुकादम येथे उपस्थित आहेत. जगदीश मुकादम न्यू मिलन पायगाव संघाचे सहकारी खेळाडू यांचा आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान. त्यानंतर देखील इथे उपस्थित आहेत गावदेवी बादवड, हॅलो नंदू सर यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण जाऊया वेताल कोपर या संघाचे अष्टपैलू खेळाडू अनिल म्हात्रे, हॅलो अनिल म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर अगदी एक धाव फुलटॉस. त्यानंतर आपण गुरुदत्त क्रीडा मंडळाचे खजिनदार गुरुनाथजी माली यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करायचंय. दोन धावा याते इनसाइड आउटचा फटका बघूया. हॅलो धन्यवाद. एक बात दोन डीजे गोलंदाज प्रल्हाद नाईक, प्रमोद संघाचा संघनायक, आणि इथे अजून एक फलंदाज बाद निश्चित संजू भाऊ पाटील यांनी देखील
आपल्या गावदेवी भादवाड आणि खास करून संजयभाई म्हात्रे यांच्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि शेलूमाता वल या संघाचे अष्टपैलू खेळाडू संजयभाऊ पाटील यांनी गावदेवी भादवाड आणि लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांच्यासाठी विजयासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. अगदी 2-2 अशी स्थिती आहे. कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडलेले आहे. सुरेश येत आहेत संदीप नॉनस्ट्राईक वर. सुरेश यांनी अगदी रिसेप्ट मध्ये चेंडू खेळला होता. शॉट मिड ऑफ वरून चेंडूला खेळून 1 धाव कंप्लीट केली होती. धावसंख्या झाली ती 2-3. अतिशय चांगली सुरुवात. गोलंदाज प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तिसरे धावेचा प्रयत्न आणि ते फलंदाज सुरेश धावचीत. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर अगदी 5 धावा आणि 3 फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला गेलेत. बघा प्रल्हाद नाईक यांनी 2 बाद केले. त्यानंतर एक सांघिक कामगिरी धावबादच्या स्वरूपात 1 फलंदाज बाद. तीन बाद 5 61 धावांचं लक्ष आहे. निश्चितच पहिल्या षटकाचा विचार केला तर ऑल इज वेल. निश्चितच गावदेवी भादवाड संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. बघूया जादूगार कैलाश नाईक आलेले आहेत सांघिक दुसरं षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्क वर. मुकेश याच्यासाठी पहिला चेंडू ऑन साइडला फटका खेळलेत. बघूया मिड विकेट वर चेंडू लँड होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील चेंडूची उचलून फेकी करतील. अगदी चित्त्याच्या चपलाईने 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. बघा जरा चेंडू कदाचित संजयभाई म्हात्रेने जर गॅदर केला असता तर या चेंडूवर काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण. धावसंख्या 7. बघूया सेमीफायनलचा सामना आहे. अगदी दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा सामना आहे. वेलकम अजय आणि अभिषेक माली. हॅलो हॅलो या इथे अजून एक चांगला चेंडू. अगदी कुठेतरी थोडासा. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो धावसंख्या झाली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 8 धावा, 61 धावांचं लक्ष आहे आणि येणाऱ्या 12 मध्ये अजूनही 53 धावांचं लक्ष उरलेलं आहे. कुठेतरी हा सामना आता कठीण झालेला आहे. तो जवान म्हण टेंबिवली या संघासाठी. बघूया संजयभाई म्हात्रे अगदी पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. मुकेश याला देखील धावांसाठी खूप प्रयत्न करावा लागत आहे. 4 चेंडूमध्ये फक्त त्याच्या बॅट मधून 2 धावा आलेल्या आहेत आणि अगदी पहिल्याच चेंडूवर ते 2 धावा आल्या होत्या. या इथे फटका खेळलेत. बघूया उंची जास्त आहे आणि हा षटकार अगदी सीमारेषेच्या बाहेर जाऊन हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. षटकारांनी धावसंख्या झाली ती 14. मुकेशच्या बॅट मधून हा षटकार आलेले. बघूया संजयभाई म्हात्रे यांचा हा चेंडू देखील ऑन साइडला उडवले सीमारेषेच्या बाहेर. हा देखील येतो षटकार. धावसंख्या 20. 9 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. नऊ 41 च समीकरण उरलेलं आहे. या इथे अजून एक षटकार आणि सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेले आहेत फलंदाज मुकेश यांनी आणि 8 चेंडू 35 च समीकरण राहिलेले आहे. बघा अगदी पहिल्या 12 मध्ये फक्त 8 धावा, त्यानंतर 4 चेंडू मध्ये 18 धावा. वेलकम कमलाकर पाटील, एन्जॉय ग्रुपचे सदस्य आणि गावदेवी वरगड संघाचे अष्टपैलू खेळाडू. एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 27. 7-34. 7 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण. बजरंग पाटील आपण यायचं आहे. बघूया चेंडू हवेमध्ये आणि एक चांगला झेल. सात 34. अगदी एन्जॉय ग्रुपचे काही मेंबर्स या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि आपण जाऊया मंचावर, करूया स्वागत आणि सन्मान. गावदेवी वरगड संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि एन्जॉय ग्रुपचे सदस्य कमलाकर पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. जवानमान 40+ सारंगाव संघाच्या वतीनं.
कमलाकर पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. 6 चेंडू 34चं समीकरण. गोलंदाज मच्छिंद्र येत आहेत. सहा 34. पहिला चेंडू वर द विकेट. अगदी ऑन साइडला फटका खेळले. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. मुकेशाला माहित होतं की आता षटकारांनीच धावा आपल्या बॅट मधून यायला हव्यात. आता सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे. अतिशय चांगले चेंडू आणि आता जवळ या सामन्यावर आपली पकड मजबूत केलेली आहे गावदेवी भादवड संघाने असं म्हणायला हरकत नाहीये. चार 34 आणि या इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कुठेतरी आता या फटक्याना उशीर झालेला आहे. 3-28. बघा पहिल्या 12 चेंडू मध्ये ज्या 8 धावा आल्या तिथून कुठेतरी जानमन टेंबिवली संघ थोडासा बॅकफुटवर येताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र संजयभाई म्हात्रे यांच्या तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. आणि येथे मच्छिंद्रचे 3 चेंडूवर या 6 धावा आलेल्या आहेत. येथे अजून एक चांगला चेंडू फलंदाज बाद. आणि अगदी ते प्रल्हाद नाईक यांच्या लक्षात नव्हतं. मला वाटतं झेल होतं की काय. त्यांनी त्याला धावबाद करण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांनी इथे फलंदाजाला नाबाद घोषित केलेले आहे. 2-28. चला फक्त सामन्यातील अतिरिक्त शिल्लक आहे. अगदी ऑल इज वेल आहे. गावदेवी भादवड संघ आणि या इथे एक अजून एक षटकार येतोय. फक्त पराभवाचा अंतर कमी होऊ शकेल आता. कारण की वेल गेली सत्ता गेली आणि आता कार्यक्रम आटोपलाय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की जानमन टेंबिवली संघाने देखील चांगला खेळ कालच्या दिवसातून साकारला होता. नाही अगदी खरंच पहिले 12 चेंडू मध्ये फक्त 8 धावा आल्या आणि तिथूनच कुठेतरी हा संघ पराभवाच्या कायेत आपल्याला पाहायला मिळाला. अभिनंदन 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 गावदेवी भादवाड. हार्ड लक टफ लक जानमन टेंबिवली. अभिनंदन संजयभाई म्हात्रे ऑल टीम. या संघाने या स्पर्धेच्या अंतिम